पोटनिवडणूक प्रचार जो आहे तो सगळ्याला पोहोचलेला आहे. महाविकास गोविंद मोकाटे यांना उमेदवार दिले आहेत. ऐन वेळेस मला सांगा कसा प्रचार सुरू आहे तुमचा? प्रचार आमचा जोरदार सुरू आहे. म्हणजे प्रचारात हजारो मुलं आमच्या बरोबर न राहता असे प्रत्येक गावोगावी इंडिव्हिज्युअल प्रचार करतात. कोणाची परवा नाही करी उमेदवाराची बी बरोबर असलं किंवा नसतं, पण प्रत्येकाचं गावोगावात काम चालू आहे. एकंदरीत या निवडणुकीत तुमचे काय मुद्दे असणार आहेत? या निवडणुकीत जे 15-20 वर्षात रावरी मतदारसंघाचे म्हणा, पाथर्डी म्हणा किंवा नगर म्हणा, या भागाचे कधीच प्रश्न सुटले नाही असे मुद्दे घेऊन खऱ्या अर्थाने मी आता या निवडणुकीला सामोरं जात आहे. या निवडणुकीत एक बोललं सरकार आहे, 40 लोक प्रचार पाहून येत आहेत, त्यांच्यापुढे तुम्ही कसं पाहता? आता हे 40 लोक इथून मागच्या तुम्हाला झेडपीचा एक किस्सा सांगतो मी. जिल्हा परिषद माझी मुलगी 2017 मध्ये उभा होती. त्यावेळेस सीएम साहेबांची सभा जेऊरला लावली. सगळे सोय म्हणजे सगळी व्यवस्था झाली. आणि ज्यावेळेस उद्या सभा म्हणून आज रात्री 8 वाजता त्यांचा सर्वे खऱ्या अर्थाने मुंबईला गेला आणि सर्वेत असा आला का तिथं सीएम साहेबाला पाठवू नये. सीएम साहेबाला पाठवण्यामध्ये तिथं सीट आपलं जातंय आणि म्हणून ती सीएम साहेबाची सभा न होता सगळी व्यवस्था त्यांना तिथून काढून घेऊन जायला लागली. अशीच परिस्थिती ह्या निवडणुकीत आहे. या लोकांचा येऊन इथं काही फायदा होणार नाही. यांचं सीट इथं निवडून येत नसतं. एकंदरीत पण तुमचा पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, यांचे प्रमुख दावेदार जे होते प्राजक्त तनपुरे, त्यांचा पाठिंबा आहे का? त्यांनी माघारी त्यांची कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे? प्राजक्तदादांचा पाठिंबा मला 100% मिळणार ही खात्री आहे मला. तर या प्राजक्तांची जी भूमिका आहे, त्या भूमिकेचे जे कार्यकर्ते म्हणा, एक पक्षश्रेष्ठीचे जो बोलणं आलंय का? प्राजक्तदादांचं माझं बोलणं झालं फॉर्म भरायच्या आधी आणि त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं नाही. पण मी ज्यावेळेस त्यांचं 10 वर्षापासून काम करतो, 10-12 वर्षापासून, तर मला असे कधीच वाटत नाही का प्राजक्ता माझ्या पाठीमागे उभा राहणार नाही म्हणून. ते माझ्याच पाठीमागे उभा राहणार. सगळे कार्यकर्ते माझं काम करणार. आणि एवढंच नाही तर मी 200% 4 तारखेला गुलाल घेत असतो. तुम्ही गुलाल घेताय, परंतु समोरचे उमेदवार जे आहेत त्यांचं एक भावनिक लाट आहे किंवा सरकार त्याच्या बाजूने, किती आव्हान असणार आहे? भावनिक लाट तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस माझी मुलगी जेलमध्ये गेली होती, माझी मुलगी 5-6 वर्ष फरार होती, यांच्याच आशीर्वादाने हे सगळ्या गोष्टी मला 10 वर्षात करायला लागल्या. त्यावेळेस मग यांच्या डोळ्याला पाणी नाही आलं. आता आई रडती, बाप रडतो, मुलगा रडतो, सगळं घरदार रडतं. रडण्याने जर मतं मिळत असती तर सगळे इथून मागचे निवडून आलेले सगळे घरदार बाहेर काढलं असतं, रडून मतं घेतले असते. असं होत नसतं. हे काय अनुकंपाची सर्व्हिस नाही का? एखाद्या शासनाच्या सर्व्हिसमध्ये असणारा बाप जातो आणि त्याच्या घरदारासाठी ते घरदार उघडं पडतं म्हणून तिथं मुलांना नोकरी देत जाते. अशी बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या घटनेत राजकारणातली व्यवस्था करून ठेवलेली नाही. त्याच्यामुळे इथं भावनिक लाट नाही, इथं कुठलाही दुसरी सहानुभूती नाही. इथं फक्त कर्तृत्वावर माणूस निवडून येणार आहे. दुसरीकडे पाहिलं गेलं त्या मतदारसंघामध्ये विखेंचा प्राबल्य आहे बऱ्यापैकी, त्याला किती फरक पडत नाही? ते विखे पाटील हे राष्ट्रीय नेते इथं, मोठे नेते इथं. त्यांच्याबद्दल मला काही म्हणजे मला त्यांच्याबद्दल काही सांगता नाही येत. ते कसे प्रचार करतील किंवा काय करतील ते मी कधी काळ माझे नेते होते. आज मी मला त्यातून बी सपोर्ट करू शकतात असं मला वाटतं, पण त्याचं मी आताच काही सांगू शकत. विजयाची किती खात्री? मला 200% खात्री. मी कधीच पराजय स्वीकारत नाही आणि होणार बी नाही. मला खात्री 100%. जे कडल्यांनी मागच्या काळात केलं त्याला रडले नाही, मात्र आता रडून मते मागताय, हे कितपत योग्य आहे असं त्याचं म्हणणं आहे. येणाऱ्या काळामध्ये माझा विषय हा 200% आहे असा दावा त्यांनी केला आहे. पक्ष साहेब कोकणे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर.